राहुल गांधी यांनी मतचोरीबाबत आवाज उठवलाय। त्याबाबत सर्वांनी आपल्या प्रभागात लक्ष द्या, मतदार यादींबाबत जनजागृती करा। या सूचना देताना ते म्हणाले की मतांमध्ये गडबड आहे हे मी आधीपासूनच सांगत आलोय, त्यामुळे या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, जेणेकरून अगदी 10 ते 12 वर्षांचा खेळ उघड पडेल, असं राज ठाकरे म्हणाले। दरम्यान वोट चोरीबाबतच्या राज ठाकरेंच्या तोंडून नेमकं इनसाइड स्टोरी काय ती ऐकूया। 2000 साधारणपणे 16-17 पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय, बरोबर। या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो, इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्या बरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या, बरोबर आहे। ऐकायला कच खाल्ली सगळ्यांनी। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। बाहेरच्या देशांमधनं ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतील, तोपर्यंत डोळे उघडणार नाही। हे तेव्हा आपण बोलवतो, आठवतं ना तुम्हाला, बरोबर आहे। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, बलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला तर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत। तुम्ही मला सांगा, आताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजप किती? 132, बरोबर। शिंदे किती? 56 आणि अजित पवार किती? 48 ना, किती? 42, बरोबर आहे। टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून? काहीतरी किती झाली? 232च्या आसपास, बरोबर आहे। एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता, कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता। याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं, पचत नव्हतं। जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं, कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता। आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून। आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही, बरोबर। मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे, बरोबर। आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये? राहुल गांधी, मान्य। मग ते ठाकूर कोण? ठाकूर अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं, तो सत्ताधारी पक्षाचा आहे, बरोबर आहे। म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उडा पडेल। आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।